श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कशा आहात मंडळी? मजेत आहात ना? तर आज आपण बघणार आहोत मूग डाळीचा हलवा किंवा शिरा. मूग डाळ ही शरीरासाठी खूप चांगली असते. मूग डाळीचा शिरा करण्यासाठी अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची, तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्याच्यानंतर ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतली आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं. आणि मी अजून थोडं वरती पाणी घेतलं, पण तुम्ही नका घेऊ, एवढं पाणी जास्त होईल. आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध घ्यायचं, म्हणजे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध. तुम्ही इथं पूर्ण दूधही घेऊ शकता किंवा पाणीही घेऊ शकता, पण मी दोघं मिक्स वापरलेलं आहे. आणि दोघांना गरम करून घ्यायचं. वेगवेगळं तापवण्यापेक्षा एकत्र तापवलेलं बरं. इथं कढईत 1 चमचा तूप टाकलं आणि थोडंसं वरती घेतलेलं आहे. त्याच्यानंतर धुतलेली मूग डाळ टाकून घ्यायची, त्याच्यात तिला मस्त अशी भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता मूग डाळ मस्त अशी लालसर खरपूस झालेली आहे. त्याच्यानंतर दूध आणि पाणी तापायला ठेवून द्यायचं. मूग डाळ थोडी थंड होऊ द्यायची. त्याच्यानंतर मिक्सरमधनं तिला मस्त फिरवून घ्यायची, पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट ही थोडीशी जाडसरच राहील. मी तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर कढईत 3 चमचे तूप टाकायचं. तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात 2 चमचे बेसनचं पीठ टाकायचं. पीठ मस्त भाजून घ्यायचं. त्याच्यात पीठ भाजलं की त्याच्यात डाळीचं मिश्रण टाकून द्यायचं. त्यालाही मस्त खरपूस भाजायचं तूप सुटेपर्यंत. मी ते खूप वेळपर्यंत भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असं भाजून झालं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात गरम दूध टाकायचं. चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे त्याच्यात लम्स वगैरे पडायला नको. तुम्ही बघू शकता माझ्याने पाणी आणि दूध थोडं जास्त घेतलं गेलं, म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्ही मी जेवढं सांगितलं त्याच हिशोबाने पाणी घ्या. गॅस 5 मिनटं मंद आचेवर राहू द्या. मग ते सर्व पाणी असं मस्त शोषून घेईन. त्याच्यानंतर त्याच्यात साखर टाकायची. मी छोट्या वाटीच्या मापाने 2.5 वाटी साखर टाकते. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने साखर कमी जास्त टाकू शकता. आणि साखर टाकल्यानंतर शिरा थोडासा पातळ होईल. त्याच्यानंतर त्याला 5 मिनिटं मंद आचेवरच राहू द्या. आणि थोडं चमच्याने हलवत राहा, म्हणजे तो खाली कढईला चटकायला वगैरे नको. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मला तुमची देखील रेसिपी कमेंटमध्ये सांगू शकता. मी नक्की ती रेसिपी ट्राय करेन. तुमच्यासारखी तुमची रेसिपी तर जमणार नाही, बट प्रयत्न करेन की तशी जमायला हवी. खानदेशात जसं वरणबट्टी फेमस आहे, तसंच मूग डाळीचा शिराही फेमस आहे. मस्त असा शिरा कोरडा झालेला आहे. आता त्याच्यात सुके मेवे वगैरे टाकून द्यायचे. काजू, बदाम, पिस्ता, मनुके आणि थोडीशी विलायची पूड देखील टाकून द्यायची. मस्त असा आपला मूग डाळीचा शिरा रेडी आहे. सर्व करा अँड एन्जॉय करा. स्वस्त राहा, मस्त खा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.